गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मंडळी, मी आलेलो आहे लालबाग परेलला. मंडळी, हा व्हिडिओ होणार आहे लालबाग परेलला जे मोठे वर्कशॉप आहेत, परेल वर्कशॉप, त्यानंतर करी रोडला गणसंकुलचा युनायटेड मिलमध्ये गणसंकुल वर्कशॉप आहे, त्याचा हा अपडेट व्हिडिओ होणार आहे. त्यानंतर आपण लालबाग आणि चिंचपोकळी परिसर फिरणार आहोत. तिकडे जे मोठे मंडळ आहेत त्यांची पूर्वतयारी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे, अपडेट देणार आहे. तर आता आपण परेल वर्कशॉपच्या बाजूलाच आहोत. पहिला परेल वर्कशॉपला आपण भेट देऊया, त्याच्यानंतर मग आपण करी रोडला जाऊया. तर चला, आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मंडळी, 15 ऑगस्टला 20पेक्षा जास्ती आगमन आहेत परेलला, लालबागला, चिंचपोकळीला. तर आत्ता मी ऑलमोस्ट परेल वर्कशॉपच्या जवळ आहे. गेट आहे, वर्कशॉप आहे. मंडळी, मी आत्ता परेल वर्कशॉपच्या बाहेर आहे आणि 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टला भरपूर आगमन आहेत परेल वर्कशॉप इकडून. आणि हा जो रोड तुम्हाला दिसतोय त्या दिवशी पूर्ण पॅक असणार आहे. अवघे 2 दिवस राहिलेले आहेत. तर मंडळी, असा हा माहोल आहे परेल वर्कशॉपचा. अवघे 2 दिवस राहिलेले आहेत. 15 ऑगस्टला भरपूर आगमन आहे तिथे. आणि व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी अलाउड नाही आहे. जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला परेल वर्कशॉपला यायचं असेल तर प्रभादेवी, रेल्वेने आलात तर प्रभादेवीला उतरा किंवा सेंट्रलने आलात तर परेलला उतरा. आणि लोअर परेलला उतरून मग खूप चालावं लागतं. करी रोडवरूनही खूप चालावं लागतं. पण प्रभादेवी आणि परेल खूप जवळ आहेत. परेल वर्कशॉपच्या आत व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी अलाउड नाही. आता आपण परेलच्या राजाच्या इकडे जाऊया. असा हा वर्कशॉप आहे. चालू आहे मूर्त्यांचं. बॅनर लागलेला आहे काळा चौकीच्या महागणपतीचं आगमन आहे 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता. 15 तारखेला हा रोड तुम्हाला पुरा जाम पॅक दिसणार आहे आणि उंच उंच गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथे तुम्हाला दिसणार आहेत. परेलचा राजा, इकडे हा गेट आहे परेलच्या राजा गणपती बाप्पाचा. तयारी चालू आहे. मोठा गेट आहे. गेटचं काम चालू आहे. गेट तयार होतोय. परेलचा राजा गेट आहे. आज जाऊया. परेलचा राजा समोरच्या ग्राउंडवर बसतो. बघा, परेलचा राजा मार्ग आणि समोर मंडप आहे. या मैदानात बसतो परेलचा राजा. समोर बघा, समोरचा मंडप आहे. ते परेलचा राजा बसतो. बघूया जरा जवळ. परेलचा राजा नरे पार्कला आहे आता. आणि नरे पार्कला या ग्राउंडवर परेलचा राजा गणपती बाप्पाची मूर्ती असेल. इथे मंडप अजून काम चालू आहे. अजून भरपूर वेळ आहे, महिनाभर आहे अजून. तर ही पूर्वतयारी मी दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून, अपडेट देतो तुम्हाला. मंडप आहे परेलचा राजा. बाहेर जाऊया. तर मंडळी, आत्ता इथून आपण करी रोडला जाऊया. युनायटेड मिल कंपाऊंड गणसंकुल खूप मोठा वर्कशॉप आहे. तिथे घरगुती गणपती बाप्पांच्या मूर्त्या भेटतात आणि उंच तुम्हाला सार्वजनिक गणपती बाप्पांच्या मूर्त्या भेटतात. तर इथून एक आपल्याला 10 मिनटं लागतील. आत्ता आपण आलेलो आहे अरुण दत्ते सर यांच्या वर्कशॉपच्या इकडे. आज आगमन आहे. बघूया आपल्याला आगमन कव्हर करता येईल का. समोर इकडून जायचं. इकडे आहे गणपती. तर मंडळी, हा आहे अरुण दत्ते सरांचा इथे समोर वर्कशॉप आहे.
ऑलमोस्ट मूर्तीचं आगमन होणार आहे आता. मंडळी, उल्हासनगरचा विघ्नहर्ता गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ही अरुंधते सर यांच्या वर्कशॉपमधून निघते आहे ही मूर्ती. तर मंडळी, आपण अरुंधते सर यांच्या वर्कशॉपच्या बाहेरच होतो आणि एक गणपती बाप्पाचं आगमन आपल्याला मूर्ती जस्ट बाहेर आलेली ती मूर्ती होती उल्हासनगरचा विघ्नहर्ता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली. आत्ता आपण जाऊया गणसंकुल वर्कशॉपला. मी आता पोचलेलो युनायटेड मिल कंपाऊंड गणसंकुलच्या पाठच्या गेटला, रोडवरच्या गेटला. हा लालबागचा ब्रिज आहे आणि 15 तारखेला म्हणजे 2 दिवसानंतर इथे प्रचंड अशी गणेश भक्तांची गर्दी असणार आहे आणि उंच उंच मूर्त्या आपल्याला बघायला भेटणार आहेत. थोडं आत जाऊन बघूया आपण. कॉलेज वगैरे दिसतंय. तर आता आपण फ्रंट गेटवर जाऊया. लालबागचं सिग्नल, करी रोडचं सिग्नलही बघू शकता. तर इथून आपल्याला जायचं गणसंकुल. आत आलो गणसंकुल युनायटेड मिल कंपाऊंडमध्ये. इकडे तुम्हाला दोन्ही प्रकारच्या मूर्त्या, मोठ्या छोट्या, ह्या घरगुती मूर्त्या आहेत. मंडळी, मी आत्ता गणेश गल्लीला आहे. मुंबईच्या राजाचा गेट तयार होतो. आज जाऊया आपण. वगैरे लागलेलं आहे. मुंबईच्या राजाच्या मंडपजवळ आलो आता मी आणि समोर बघा या मैदानात सुंदर असं डेकोरेशन असतं. इथून एंट्री असते. काम चालू आहे. मी पोचलो आहे लालबागच्या राजाच्या इथे गेटजवळ आहे. मध्ये आलो लालबागच्या राजा. म्हणजे आत आलो मी. लालबागच्या राजाचे इथे काय म्हणता? बरं आहेत ना? बरं बरोबर आहे. कुठे इथे दर्शनाला आलेलं. या. ओके, बाकी काय? मस्त छान. काय तुझं पेजचं नाव काय?
माझं ऐसे व्हिडिओज करून आहे. सॉरी ऐसे व्हिडिओज. ऐसे व्हिडिओज काहीच म्हणजे सगळं ऑल ब्लॉग करतात ना तुम्ही. हां सगळं सो यांच्या ऐसे व्हिडिओज. सो ऐसे व्हिडिओज या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. हां. पॅरिसची कमेंट डाल दो आणि ब्लॉग मी पाहताच आहे. आता चाललोय जरा बघूया आता शूट करायला तर देणार नाही ते. नक्कीच जे काय आहे जे तुम्हाला मिळतंय टिपायला ही लाख मोलाची गोष्ट आहे. लालबागचा राजा आहे. राजा आहे म्हणजे एक सगळ्यांच्या comment दिलाचा झालीच पाहिजे. राजा आहे. बोला, गणपती बाप्पा मोरया. आपल्या देवासाठी एक कमेंट झालीच पाहिजे. झालेच पाहिजे. ठीक आहे ना. थँक्यू व्हेरी मच. फॉलो करा सर्वांनी ह्याला फॉलो मारा. मंडळी मी आत्ता आलेलो आहे काळा चौकीच्या महागणपतीच्या इथे समोर आहे. येत्या रविवारी विनायक चतुर्थीच्या शुभदिनी 16 ऑगस्ट दुपारी 12 वाजता कलागंध आर्ट्स सिद्धेश दिगोळे यांच्या कार्यशाळेतून आपल्या लाडक्या महागणपतीचं आगमन होणार आहे. तरी सर्व महागणपती भक्तांनी आवर्जून आपली उपस्थिती दाखवावी. तर मंडळी मी आलेलो आहे काळा चौकीला. काळा चौकीचा महागणपती बाप्पा जिथे बसतो हीच ती गल्ली आणि एवढी मोठी मूर्ती या छोट्याशा गल्लीतून कशी आत जात असेल. आपण थेट मंडपाकडे आता जात आहोत. बघा ही एवढीशी गल्ली आहे. या गल्लीतून गणपती बाप्पा आतमध्ये येतो. मूर्ती उंच असते. थेट आपण आत आलो आहे मंडपाजवळ. हा ते मंडप आहे आणि हीच ती गल्ली. आपण भरपूर व्हिडिओमध्ये आपण ही गल्ली बघितली असेल. खूप उंच मूर्ती असते. आणि हा मंडप आहे काळा चौकीच्या महागणपती बाप्पाचा. काळा चौकीवरून आपण जाऊ चिंचपोकळीला. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा गेट समोरच आहे. तिकडे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं गेट आहे समोर. गेट तयार होतोय. आज जाऊया. अजून चिंचपोकळी चिंतामणीचं लायटिंगचं वगैरे काम सुरू झालेलं नाही आहे. फक्त गेट लागला आहे बाहेर. तर मंडळी आता मी चिंचपोकळी चिंतामणीच्या मंडपाजवळ पोचतोय. वरती छतचं काम चालू आहे. चिंचपोकळी चिंतामणी गणपती बाप्पाचा हा मंडप आहे. काम चालू आहे. मंडळी मी आता चिंचपोकळीला आहे आणि चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचं मंडप समोरच आहे. समोर त्यांचं तिथं ऑफिस आहे. आता आलेलो आहे चिंचपोकळीला आणि इथे रेश्माताई खातू यांचं वर्कशॉप देखील आहे. रेश्माताई खातू यांचं वर्कशॉप इथे आत आहे. रेश्माताई खातू यांचा वर्कशॉप इकडेच आहे आणि भरपूर उंच उंच मूर्त्या इथून आगमन होताना दिसणार आहेत आपल्याला भविष्यात. तर मंडळी मी आत्ता रेश्माताई खातू यांच्या वर्कशॉपच्या इथे आलो आहे. हा त्यांचा वर्कशॉप आहे. इकडे चिंचपोकळीलाच आहे. बाहेर जात आहे. तर मंडळी आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अपडेटचा व्हिडिओ परेल वर्कशॉपचा अपडेट दिलेला आहे. त्याच्यानंतर मग घनसंकुलचा अपडेट दिला आहे. लालबाग परेलचे जे मोठे गणपती मंडळ आहेत त्यांची पूर्वतयारी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका.